दिल्लीमध्ये केमिकल गोदामांना मोठी आग लागलेली आणि आगीमध्ये होरपळून 11 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत। सध्या जखमींवरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत। दिल्लीतल्या अलीपूर परिसरातली घटना आहे। अधिक माहिती देण्यासाठी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय परिस्थिती सध्याची? मध्ये पेंट आणि केमिकल फॅक्टरीच्या गोदामांना आग लागल्याची घटना काल संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही आग लागली असं म्हणतात। कारण एका पेंट फॅक्टरीमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागली। आग अतिशय वेगाने पसरली आणि हा जो सगळा भाग आहे हा अतिशय दाटीवाटीचा आहे। त्यामुळे जे लोक कर्मचारी ज्यावेळी कंपनीमध्ये काम करत होते त्यांना पळून जाण्याचा कुठेही पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि त्या दरम्यान या आगीमुळे 11 जणांचा मृत्यू झालाय आणि 4 जण जखमी झालेले आहेत आणि सध्या या जखमींवर बाबू जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। याविषयीची आग ही सध्या नियंत्रणात आणली गेलेली आहे पूर्णपणे। फायर ब्रिगेडनी आता याविषयीचा तपास सुरू केलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू केलंय की नेमकं आगीचं कारण काय होतं, कशामुळे आग लागली आणि कोण त्यासाठी कोणाचा निष्काळजीपणा आगीला कारणीभूत ठरलाय का, या सगळ्याबाबत आता फायर विभाग जो आहे दिल्लीतला त्या अग्निशमन दलाच्या टीमकडून आता तपास सुरू झालेला आहे आणि जवळपास 22 गाड्या या सर्व आग नियंत्रणात आणण्यासाठी कामाला लागल्या होत्या। त्यामुळे आग तशी मोठी होती, गंभीर होती आणि दुर्दैवाने 11 जणांचा मृत्यूही झालाय आणि 4 जण जखमी झालेत। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।